तर आज आहे ना आम्हाला एक रेसिपी करायची आहे बरं का, की जी की खूप पुराणी आहे, पण आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या आई जी आहे ते करायची. काय रे पिल्या? हां, तर करायची बरं का. तर ते काय आहे पुढे व्हिडिओमध्ये पहा. पण सध्या जे आहे ते मी इथं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते जे आहे तर मला पातेल्यामध्ये चाळायचं आहे. मी दाखवलं आहे ज्वारीचं पीठ. आता मला असं घ्यायचं आहे आणि आमच्यात पाहुणे आहेत बरं का, त्यामुळे जे आहे मला जरा शिल्लक करायचं आहे. असं ह्याच्यामध्ये चाळून घ्यायचं आहे. आले का नाही? ठेवला का तिला का नाही? हां घे, नीटच घे. तर इकडे चाललंय पीठ चाळणं, इकडे आईने दिलाय चहा. या तुम्ही पण खायला लय भार लागते. पण आता ह्याच्यात काय काय टाकायचं आहे गाई? त्याच्यात लसूण टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची, बेसन पीठ टाकायचं. आम्हाला तर एकट्याला बनवायला बसल्यास कधी यायचं. आता खाऊला मस्त खाऊ वाटते, पण बनवायला येत नाही ना. बनवा येत नाही. ते काय असं एखाद बरं बनवून बघितल्यावर पुन्हा येते येते हो ना, असं नाही मी कोणाचं बघितल्यावर. ते कोणतरी बस का बेसन पीठ टाकू. हे बेसन पीठ टाकून टाका एवढं काय लागल ना. गव्हाचं बिवाचं काय टाकायचं? गव्हाच्या टाकते. कोणतरी टाकलं होतं ना आपल्या ते. लय गरमी व्हायला लागली आता. एवढं करूच तर किती घाम येईल. बेसन पीठ लय हे लागायचं, थंड लागायला. नाही याच्यात होतं ना फ्रीजमध्ये ठेवल्यास जाळी पडत नाही त्याला. आपल्याला ह्याच्यात टाकायची हळद. मला पण माहित नाही बरं, ही रेसिपी मी ऐकून बघा हे करायला. एवढं टाकू? अजून टाकू? टाकू झाली. पांढरे पांढरे चांगली लागली. एवढं टाकू? बस झाले. 2 चमचे मीठ आणि लसूण टाकलाय असं म्हणजे ठेचून टाकलाय ना. टाकायचं आपल्याला पाणी. ह्याला म्हणजे असं काढून चांगला अर्धनी मग पाणी तर माहिती ना खाली करून तर हे करायचं. जराशे असं हाताने करायचं, पुन्हा पळीने हलवायचं. भाजीचा चमचा असते का त्यानं ते एकसारखं त्याचं ते. आणि ह्याला 5-10 मिनिटं भिजायला ठेवायचं. 10 मिनिटं भिजलं की ते एकसारखं सगळं होतंय चांगलं. मग ते पळीनं असं चौकून हे करून घ्यायचं, पळी फिरवून घ्यायची मध्ये. त्याचा उंडा करायचा. त्याचं सगळं ते पातळ करायचं. पातळ करायचं, उंडा नाही. उंडा नसतं पातळ म्हणलं कसं पाण्यासारखं करायचं. डोसासारखं. आपण डोसा म्हणतो त्याला डोसाच म्हणायचं आपण बी. पहिले लोक धिरडे म्हणायचे, आपण डोसा म्हणू. आपण तांदळाचं करतो, ते ज्वारीचं करते. जास्त होते हो, ते जास्त झालं तरी फ्रीज मध्ये ठेवून देऊ, काय नाही होत. उद्या सकाळी नाश्त्याला होईल. आहेत ना 4 लेकरं बाळायचं खाते ना. मस्त कालवून घेतलं. आता मी ह्याला जे एक जीव करून घेते. आंबे चांगले आहेत का ग? एक नंबर येतं. अरे मला नाही खायचं, मी चहा पिणार आहे. मस्त चाललंय माझं ह्याचा धिरड्याचं. हे बघा माझं पीठ काढून पण झालं आणि थोडीशी गडबड असल्यामुळे जे आहे ना मी करायला पण घेतले. आता बघते कसे होते कसे नाही. आणि त्या आजीना त्याचा रस चालू आहे बरं का बाहेर त्यांच्या. तसं चालू आहे. इकडे तवा ठेवलाय मी, इकडे कांदा घेतलाय तेल लावायला. चला बघूया. तर आमचे धिरडे जे आहेत ते पहिल्यांदा सुरूच करत आहे, कसे होते कसे नाही ते. झालं का रस? पे चहा पे.
ते आंबे कोणते आहेत काय माहित नाही. एका ताटात पल्प खायली बघ. हे आपल्याला काय त्याचं नाव नाही सांगता नाव येत. नाही माहिती. हे बघा इकडे कसं खाणं चालू आहे. पल्प दे. मग कसं वाटायला आंबा खाऊन? चांगलं वाटायले का? आधी खाऊ द्या रे. बरं खा रे, पण ताटबीट घे ना बाळा खायला. इकडे जर माझ्याकडे आधी. आता इकडे कर माहिती. फोड दे ना. मम्मीकडे कर ना. मारू पण आधी रे. तर इकडे मी घेतलाय ते ना आणि टाकून बघते आता. चेला इकडे घेतला त्याला आणि तिकडे केला त्याला. त्याचा डायलॉग बघ. इकडे दाखव. काय झाले दोन. तिकडे तिकडे. अजून थोडंसं हे लागतं. काय झाले खाऊ नका. अरे कसं होतंय काही नाही आता मी तुम्हाला सांगते. आता याला चांगलं शेकू देऊ आणि आता असं आता तेल सोडून बघू. अजून थोडंसं मला वाटतं पाणी टाकावं लागते काय की. तर आधी ह्याला आता चांगलं भाजू देते, नंतर तुम्हाला दाखवते. कलर आला. इकडे हे काम. तू तर पिकव ना. हे आईला विचार. ओ तर आम्ही जे आहे ना तर मिक्सर वाटर जे आहे ते रस करणार नाहीत बरं का, कारण की मिक्सर वाटर रस केला की आईला आणि पप्पाला आवडत नाही. म्हणून जे आहे ना तर आपलं पहिलं कसं पिकून आंबे करायचे, तर तसं न करता जे आहे ना तर हे मुलं जे करतात ना तसं रस केला ना तर खायला खूप छान लागते बरं का. आणि ना त्याच्यात गाठी राहतात ना त्याचं केसर येते, काहीच नाही, एकदम असा मस्त रस होते. तर पहा पुढे व्हिडिओमध्ये. आणि हे सगळं मुलं करत आहेत बरं का, कारण की मी जे आहे ते इकडं धिरडे करत आहे आणि मुलं इकडं रस करत आहेत. पण पहा रस आता मी तुम्हाला दाखवते. तर नक्की असा रस तुम्ही कधी केला आहे का मला पण सांगा. इकडे पप्पा बसलेले आहेत आणि मुलं रस करत आहेत, कारण की आंबे वगैरे चांगले आहेत. पहा किती छान आपला रस खाली तयार होत आहे. आणि ह्याला फक्त बर्फ टाकून ठेवला ना की एकदम भारी रस आपल्याला लागते बरं का खायला वगैरे. तर असं ते इकडे चाललेलं आहे आणि सगळ्यांनी मिळून कामं जर काय केलं तर काम हे खूप पटकन होते बरं का. याला म्हणते आईची पॉवर. बघा तिकडं करून ठेवलं मी, तसं इकडं तिकडं केलं ना बघा आईने एकच केलं, परफेक्ट झालं. याच्यामुळे आपल्याला असल्या गोष्टी काही जमत नाही, सगळे तुटके फुटके हे चांगले आहेत बरं का. पण माझ्याच्याने हे बघा, हे बघा आई पलटून दाखव बरं जरा. एकाचे 3 तुकडे झाले. हे माझी करणी आहे, ही आईची करणी आहे. म्हणून आईच्या हाताला कधी माणसानं हे करू नाही माहिती आहे का. आणि हे तर आपल्याला येतच नाही, हे ते बाकीच्या गोष्टी सगळ्या येतात पण हे असल्या गोष्टी करायला येत नाहीत असं. तर हे बघा इकडे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एवढं पीठ झालं. मी केलं 3 तिगाडा आणि काम बिगाडा, माझ्याच्यानं काही बनलं नाही, आईनं एकच केलं, परफेक्ट केलं. आता कसे कसे होते तर तुम्हाला मी दाखवते, पण माझ्याच्याने झाले नाहीत, कारण की मी केलेले दाखवते. केलंच नाही पण आवड आहे आणि तुम्हाला दाखवते मी जे केलेले आहेत ना. हे बघा दिसले का, हे सगळे माझे आहेत बरं का, हे उद्योग आहेत माझे. इकडं आहे करते आणि हे माझे उद्योग आहेत. म्हणजे हे मी धिरडे करून ठेवलेले आहेत बरं का. पंक्तीत जर का वाढलं तर पिकूनच आणते असं. तर इकडं आमच्या आईचं चालू आहे बघा, किती छान टाकून झाले मस्त. मी बी करून बघणार आहे, मी बी हार नाही मानणार. आधी 2-3 होऊ द्या जरासं, म्हणजे कसं कोणीतरी खाल्ले तरी पाहिजेत ना, गं वायाला कशाला घालायचं. म्हणून म्हणलं तू कर, मी आता फक्त बघते कसे होते काय होते. तर हे बघा इकडं आईनं करून ठेवले, तिकडं टाकले, तिकडं नजर झाकून घ्या, ते बघू नका बघा, असे करून ठेवते. हां तुम्हाला दाखवत नाही मी. वाव काय मस्त वापाने जायला लागलं. गॅसमध्ये पण प्रॉब्लेम होता. अय्यो पहा कसलं मस्त झालं. मग मी केलं तर तेवढं कसं काय त्याचं तोंड हे झालं, मला हे कळालं नाही काय झालं असं त्याला नेमकं. विचार आता तुला काय झालं, त्याला म्हणा तू मला का जमलं नाही आणि आईला का जमतंय, हां त्याला विचारून घे ना.
नाही ते म्हणते तुमच्या काळात नव्हतं, तुमच्या काळात होतं, आमच्या काळात नवीन नाही. रेसिपी मग आता त्याच्यामुळं तुम्ही शिकून घ्या. काय शिकून तरी उपयोग आहे, 4 तास झटलं तरी ते बनाना पिकून मारायसारखे झाले. छान होईल ना पण आता है ना. तर आईच्या हातानं जे आहे तर बघा धिरडे खूप छान आणि भारी झालेले आहेत बरं का. मला जे आहेत तर बनवता आलेले नाही आहेत, पण असं नाही की मी शांत बसणार आहे म्हणून नाही, एक तरी मी करून बघणार आहे पुढं. पण आईला म्हणलं सुरुवातीला जे आहे तर तू कर, कारण की मी सुरुवातीलाच केले होते तर माझ्याच्यानं जे आहे तर ते खराब म्हणजे मला असे परतायलाच आले नाहीत ते. आणि हे नुसतं पिठाचं असल्यामुळे जे खूप असे गुळगुळीत होतात, काही कडक वगैरे होत नाहीत. मग त्यामुळे आई म्हणली राहू दे, अगोदर मी करते. आणि मी केले तर माझे सगळे तुटून गेले आणि आईने केले तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे, एकदम असे चांगले झाले. तर हे 2 आईने केलेले आहेत असं, तर मी पण करणार आहे. पुढं नक्की व्हिडिओ पहा. तर हे नक्की काय आहे हे मला सांगा, मी तर पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण जर का तुम्हाला पण माहिती असेल तर मला नक्की सांगा. हे बघा मी एवढे करून घेतलेत कारण की घरी पाहुणे आलेले आहेत. तसं तर धोंड्याचा महिना चालू आहे, तरी पण मी हे पण बनवले आहेत. आणि हे काय आहे कोणाला माहित आहे का, हे तेच आहे जे बोळा बोळाचं आहे. म्हणजे की तर सुरुवातीला जे आहे ते बरेच तुटून गेले माझ्याच्याने, पण शेवटी आईच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ते मी करायला लागले तर कुठंतरी एक चांगलं झालेलं आहे बघा. असं म्हणतो ना की आईने शिकवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला येते, तर तसंच माझ्यासोबत पण आहे. कारण की कसं आहे, आता आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ते करत नाहीत, पहिलं करायचे खायचे, आता आपल्याला ह्या गोष्टीचा संबंध नाही. आता कसं असते काही बी आपल्याला दुसरंच खाण्याची ओढ लागली. पण हे आमच्या सगळ्यांनाच आवडते धिरडे. तर बघा फायनली हे पहा, अजून मी माझ्याच्यानं एक होते की नाही हे मला नाही बाबा माहिती. आईच लागते फक्त त्याला. नाही फक्त हे झालंय पण आलं व्यवस्थित, हे मात्र खूप चांगलं झालं. आता मी तुम्हाला असेच माझ्या हाताचे भरपूर करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि खरंच मला ना कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे कधी खाल्लेले आहेत का, कारण की आमच्या इकडे जे आहे ते फेवरेट आहेत बरं का धिरडे. रस आणि धिरडे. आता समजा धोंड्याचा महिना चालू आहे म्हणून आपण धोंडे बनवतो, पण मोस्टली कसं आमच्याकडे उन्हाळा आला ना, रस, चपाती किंवा धिरडी किंवा पुरणाची पोळी हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता ही तुमच्याकडे केल्या जातात का नाही हे मला नक्की सांगा. आणि अजून मला थोडेसे करून बघू द्या, तुटके फुटके का होईना पण कंटिन्यू करणार आहे मी. एक का होईना पण जसं आई करत होती ना त्याच पद्धतीनं जे आहे ना मी पण करायला सुरुवात केलेली आहे. बघू आता आईसारखं जमते की नाही जमते हे मला माहीत नाही, पण हळूहळू करून बघते. खरंच हो, करायचं म्हणजे की खूप अवघड आहे. खायचं सल्प आहे, खाताना मजा वाटते, पण करायला गेलं ना खूप अवघड आहे. जसं जसं मला आईने सांगितले तसं तसं मी केले. आईचे खूप भारी झाले आता, तसे माझे होते की नाही मला माहिती. आणि खूप हाताला चटके बसतात हो असं. जमलं. तर आता ह्याला आपण फायनली बघूया. पण माझा अवतार बघू शकता कारण की खूप गरम होत आहे, बाहेर पण आलेलं, जर का पाऊस जर का आला तर हे आता ह्याला आपण उलटून बघूया. कारण की ते छोटं केलं होतं, आता हे खूप मोठं केलंय धिरडं आपलं. बघू कसं होतंय, तर तुम्ही पण पहा. तर इकडं मी अगोदर चोकून तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता बघूया उलटून. तर चांगलं शेकलंय बरं का. वाव, खूप छान आलं माहितीये का. बघा किती छान आलेलं आहे. फायनली मला धिरडे जमलेलं आहे. तर या सर्वांनी धिरडे खायला आवडले तर नक्की मला सांगा. याची रेसिपी जी आहे ती मी पूर्ण तुम्हाला दाखवून अशी बी अर्धी मी दाखवलेली आहे. पण काही पाहुणे वगैरे आले तर चहा पाणी त्याच्यामध्ये पण काय गेले. एकटी जर का असे धिरडे बनवले असते तर नक्कीच आलेले पाहुणे जे आहेत ते धिरडे बघूनच पळून गेले असते. खरं आहे ना. तुम्ही कसं लागायले? एक नंबर लागायला. तुम्ही कसं खाल्लं रे? टोचून अरे असं खावं लागतं माझ्यासारखं, तर त्याचा चव कळणार ना. बाप्पाचं ताट दाखव, आईचं ताट दाखव. रस द्यायचा का तुम्हाला? तुम्ही पण खायला एकदम चांगलं लागायला. त्याच्यासोबत नाही रे.